स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज सुट्टीचा दिवस, तर कुठेतरी फिरायला जायची इच्छा आणि आमच्याकडे मुळात पाऊसच नाही आहे, त्यामुळे आम्ही कुठेही फिरू शकतो। पण पावसाची जी फिरण्याची मजा आहे ना, ती वेगळीच असते। ठीक आहे, चला आता निघालो आहे फिरायला। स्पॉट डिसाईड नाही आहे, जिकडे गाडी आणि ड्रायव्हर आणि स्टेअरिंग नाही तिकडे जायचं। त्याला जातो कुठे ते गाडीत बसल्यावर ठरवतो आम्ही, आणि बोलते तशी मी परत तुमच्याशी। गाडीत बसलोय, आता निघालोय पुढे जायला। पण आमचे ड्रायव्हर अजून आम्हाला सांगतच नाही की नक्की जाणार कुठे, आम्ही असं नेणार कुठे आम्हाला। का ड्रायव्हर? हैदराबाद दर्शन करून। हैदराबाद दर्शन, ओके। अख्खं दर्शन करायचं म्हटलं तर एका दिवसात नाही होणार आपलं दर्शन पूर्ण। चला बघूयात। ऊन तर खूप आहे, बाहेर निघालोय। पण ही बघा आमची छोटी मॅडम, हे दोघे ड्रायव्हर आहे आणि मी या गाडीची ओनर आहे, म्हणून मी मागे बसते। हो बरोबर, तूच ओनर आहे, कारण गाडीच तुझ्या बर्थडेला घेतली ना गिफ्ट तुला, ओनर तूच आहे। आमच्याकडे ही ट्रॅफिक एवढी असते की या ट्रॅफिकमध्ये बाहेर निघायला नको वाटतं, आणि निघायची हौस तर खूप असते। निघाले की असं वाटतं अरे उगाचच आलो की काय आपण। ठीक आहे, पुढे ट्रॅफिक होईल कमी। हा हैदराबादमधील हायटेक सिटीचा एरिया आहे। हे आय टी जॉब करणाऱ्यांचं ड्रीम डेस्टिनेशन आहे। रात्रीचा इथून व्ह्यू खूप सुंदर दिसतो, दिवसापेक्षा रात्री बघण्यात खूप मजा येते। इथे खूप मोठ्या मोठ्या आय टी कंपनीज आहेत इथे। अचानक मला स्टार बाजार दिसलं रस्त्यात, आणि मग मी म्हटले की मला पहिले इथे ग्रॉसरी वगैरे घेऊ द्यात, आणि आम्हीच पहिले स्टार बाजारला आलो। आता पहिले इथे खरेदी करून घेतो, मग पुढे जातो आम्ही फिरायला। माहिती आहे तुम्हाला, ज्यांना पण माहिती असेल सांगा। आता मला भेटले मी ते नक्की ट्राय करेल। 2 फ्लेवर्स होते तिकडे वेगळे। मला तर कसलीच आयडिया नाही हे काय प्रकार आहे असं। ही बोलते मला बी नाही माहीत, मी फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे। ओके, फायनली शॉपिंग करून झाली आहे इथली। बदलं सामान खूप दिवसांनी मला हवे असलेल्या जागेवरती मी शॉपिंग केली आहे। मला मोस्टली काय होतं, डीमार्ट वगैरे इथंपेक्षा मला स्टार बाजारला जास्त आवडायचं खरेदी करायला। मला तिथले प्रोडक्ट काही आवडतात, आणि ते मला लकीली इथं भेटलं, आणि बऱ्याच दिवसांनी सगळं सामान मनासारखं मिळालं। चला, सो आता जातो पुढे, कुठे जायचं ते ठरवतो, निघतो इथून आता आपण याला अनबॉक्स करू। आम्ही गाडीत बसलो, आणि बसल्या बसल्या तिथे सुरू झालं की ती चॉकलेट खायची। तिने पहिले ते सामान काढून ठेवलं। हे काय, हे काय स्टिक राहते चॉकलेटची। स्टिक? हे काय काठी आहे की काय नक्की? हे चॉकलेट आहे की काठी आहे खालचं? काठी नाही, चॉकलेटच येते। हे असं वाटतंय की काडकी आपली असते, काडी ती आपली काय आईस्क्रीमला वगैरे, ते तसं वाटतंय मला। ती म्हणते की हे सगळंच खायचंय। पण घ्या, ट्राय करा चला। नॉट बॅड, चांगलं आहे तसं। बाहेर सांग छान आहे, मला तर आवडलं। मी सांगितलं ना चांगलं आहे असं। मला असं वाटतं की हे खायचं नाहीये, आणि हे पण खाते असं वाटतंय मला। आवडलं पप्पांना मेन। चांगले, छान आहे ना? नॉर्मल आपले, हा सेम पर्क मंच सारखं लागतंय खायला। चला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खूप मोठं स्टॅच्यू आहे इथे। आता आम्ही पोचलोय हुसेन सागर लेकला। तर हुसेन सागर लेक भेटूयात, भरपूर ऊन आहे, पण एवढ्या उन्हात आता खाली उतरून बघूयात। आहे आमच्याजवळ भरपूर वेळ, त्यामुळे काही टेन्शन नाही आहे, फिरू शकतो बिंदास्त। हा आहे हुसेन सागर लेक पलीकडे।
2019ला पण हैदराबाद फिरायला आलो होतो. तर त्यावेळामध्ये आम्हाला इथे बोटिंग वगैरे करायला मिळालं नव्हतं. खूपच आम्ही ॲक्च्युली लेट झालो होतो सायंकाळच्या वेळात. आहे तिथे उभ्याच आता तिकडे पुढे जवळ गेल्यावरती दाखवता येतील ना. त्याच्यामुळे आता बोटिंग करायला भेटणार एवढं नक्की. ॲक्च्युली त्या आतमध्ये गौतम बुद्धांचा मोठा स्टॅच्यू आहे ना, तो बघायला मिळतो जवळ जाऊन आपल्याला. त्याला गेल्यावरती बघते तिकीट्स वगैरे कसं आहे काय सांगते मी. Highway 44. हा बुद्धांचा मोठा स्टॅच्यू आहे. आता आपण तिथेच तिकीट काढून आणि तिथेच जायचं आहे आपल्याला. तिथे व्हिजिट करून आणतात ते. त्याचं 100 रुपये पर पर्सन तिकीट आहे. बोट्स वेगळे वेगळे आहेत. आणि हे आपलं इथे खूप साऱ्या त्यांनी आता लास्ट टाइम जेव्हा आलो तेव्हा सायंकाळी म्हणजे रात्रीचं आलो होतो. रात्रीचे लेझर शो वगैरे हे ते असं बघितलं होतं, सगळं बघितलं होतं. फक्त बोटिंग नव्हतं केलं त्यावेळात. ह्या वात फक्त बोटिंग मिळणार आहे, ते बाकी काहीच मिळणार नाही. कारण की या दुपार चालू आहे. थांबू ना रात्रीपर्यंत लेझर नाही आपण एवढा उशिरापर्यंत नाही थांबू शकत ना. आपल्याला रिटर्न पण जायचं आहे ना घरी. आणि सकाळी मॉर्निंगला पप्पांचं ऑफिस आहे आणि आपलं स्कूल आहे, हे विसरू नका आपण. आणि तुला तर यायचं नव्हतं ना. आता तर म्हणते मला हे करायचं आहे ते करायचं आहे. यायला नाही म्हणत होती, आम्हाला म्हणत होती सकाळी तुम्ही चालले जा. हे बघा कशी कशी चिडते माझ्यावरती. बघा कशी रागवली. बघा बघा बघा. सकाळी नाही उठायचं नव्हतं ना, झोपण्यासाठी यायचं नव्हतं. आणि घरी राहिली म्हणजे कसं टी व्ही बघायचा आहे ना बा. सबमरीन पण आहे का? हां रेड फ्लॅग का बरं चला सबमरीन आता तिकीट काढून झालंय. मी आता जातोय. बोटवर जायचं नक्की आपल्याला. हे बघ उभी आहे ना ही. तर जी समोर इथे जी समोर बोट आहे ना ही पाठीमागे माझ्या हिच्यात जायचं आहे. पण तिथं अजून कोणीच नाही आहे. आम्ही 8-10 जणच आहोत. एवढे लोक कधी यायची माणसं, कधी भरणार ती. लय वेट करू तोपर्यंत मस्त पाण्यात. अच्छा हां सावलीत आल्यावर बरं वाटलं जरा. आम्हाला असं वाटलं होतं की इथे फक्त चक्कर मारून पुन्हा नेऊन आणि तिथे सोडतात आपल्याला. पण तसं नाही आहे. इथे आपल्याला ते म्हणजे जो बुद्धांचा स्टॅच्यू आहे ना तिथे आणून सोडतात. मग आपण थोड्या वेळ तिथे फिरू शकतो, बघू शकतो. मोठा स्टॅच्यू हा मागे माझ्या. तर मी बॅक कॅमेरा करून दाखवते. असा मोठा स्टॅच्यू आहे इथे. हे काही नाही आहे असं. इथे यायचं, थोडा वेळ आपण थांबूयात, फोटो काढूयात, व्हिडिओज बनवा. आणि एक जाताना कुठल्या पण बोटमध्ये बसू का? आपण ते सारखे येतात जातात ना बोट्स, तिथे ते आपण जायचं. जी बोट आपल्याला भेटली तिच्यामध्ये बसायचं आणि रिटर्न जायचं. आता हे बघून झालं आहे आमचं बुद्धांचं स्टॅच्यू. आता परत आम्ही रिटर्न निघतो इथनं. आता पुढची बोट पकडायची. बरे ही बस गेली ती बस आली, तसं ही बोट गेली ती बोट आली. पण आहे का आता ते चेक करावे लागेल. असणारच आहे. चला हे काय इथून पूर्ण आली रिकाम्या एक बोटमध्ये आली की कोणीच नाही. दुसरी आपल्याला बोट बसून आली राहावं लागेल. नाही ग, भरपूर बोट आहे तिथे. येत आहेत जात आहेत, त्यामुळे काही टेन्शन नाही आहे. भरपूर बोट असतात. एक आली की तिच्यात बसायचं, जी आली ती मिळाली त्याच्यामध्ये चाललं जायचं आपण. चला आता आरू आहे ना बुल राईड करते. बघूयात किती वेळेस पडते. कम ऑन, बेस्ट ऑफ लक. गुड गुड. एक
चान्स आहे. एकदा पडली आहे तर पुन्हा बस. आरू 2च चान्स आहे हा, 1 चान्स संपला. लास्ट चान्स. गरम होती. ऊन एवढं आहे की ते गरम झालं असेल ना. तिला म्हणजे बुल राईड कशी होते ते गरम होती. गरम बुल राईड. आणि कशी पडली? पडताना काय झालं? मजा आली? मला तर कधी पण पडायचं नव्हतं. पण ते 2च चान्स दिले होते त्यांनी. ते मुद्दामून मला जास्त फिरवत होते. ते वर खाली ते स्पीड वाढवतात ना मग. चला आता इथले आमचं झालंय हुसेन सागर लेक लुमानी पार्क झालंय. पॅक पकडा आरू, पॅक पकडून बस. पॅक पकडून बस. आरू आता चालली आहे ह्या ब्रेक डान्समध्ये, ब्रेक डान्स करायला. परत बसायचं आरू, परत बसायचं का? परत बसायचं का? टायगर जिद्द आहे. बसायचं परत बसायचं का मग टायगरला? नाही, डेंजर होते. डेंजर. भारी आधी पण आहे आपल्याकडे एवढ्या जोरात नाही फिरवत. मी भारी जोरात माझे सगळं बघून झालं आणि बाहेर निघाल्यावरती एक्झिटच्या इथे पुन्हा आम्हाला दिसले खेळण्यासाठी खेळण्या. हे ना आरू? मग आरूने सगळं करून घेतलं. आता 2च आहे, जास्त नाही आहे म्हणजे. बाकीचे ते ट्रॅम्पोलिन वगैरे छोट्यापर्यंत. हां, ट्रॅम्पोलिन पण होतं का तिकडे? तू आधी खूप ट्रॅम्पोलिन नाही, कलरफुल वाले. नाही, पण आधी तुला खूप ट्रॅम्पोलिनवर बसायला आवडायचं. आता नाही म्हणत का मला ट्रॅम्पोलिनवर बसायचं म्हणून. चलो जाऊयात आता फायनली एक्झिट आहे इथून. मला घेणार नाही ते ट्रॅम्पोलिन मध्ये आले. नाही घेणार का? नाही घेणार नाही. वेट वाढलं का आता तुझं? वेट वरती नसतं ते. मग मोठ्या छोट्यावर असतं का? मला राहील रे, पण कोणी राहत नाही ते. काय जाऊ? हे हायटेक सिटी आहे आणि इथे सगळे IT कंपनीज आहेत. इथे IT कंपनीत जॉब करणाऱ्यांचं हे फेवरेट डेस्टिनेशन आहे. ते रिलेट करू शकतात की हायटेक सिटी काय आहे म्हणून. खूप छान एरिया आहे हा. सो आता मी पोचलो आहे घरी. आम्ही जेवण झालं आणि आम्ही डायरेक्ट घरीच आलो. साऊथ इंडियन थाली होती ती छान आहे. मी याच्या आधी पण एकदा तिथे खाल्लं होतं आणि आता निघालो तर आम्हाला कुठे काही हॉटेल वगैरे सापडत पण नव्हती. मग नेमकं त्या स्पॉटलाच आलो आणि मला एकदम आठवलं की अरे आपल्याला इथली साऊथ इंडियन थाली आवडते, चल आपण तीच पुन्हा खाऊयात. आता आम्ही पहिले तिथे राहत होतो त्या एरियामध्ये म्हणून तिथे थोडंफार जायचो आम्ही खायला कधीतरी. आता एवढं लांब आल्यामुळे आता खायलाही तिथे जाणं होत नाही आणि आवडलं पण होतं आम्हाला तिथलं फूड. तर आम्ही तिथे खाल्लं आणि मग आता घरी आलो. आता उन्हाचं पूर्ण थकवा आलेला आहे उन्हात फिरून फिरून, त्यामुळे आता थोडासा आराम करूयात. आणि असंही आता संध्याकाळ झालीच आहे, जेवण उशिरा झालं आहे, त्यामुळे आता सायंकाळी तर काही जेवण बनवायचं काम नाही आहे. गाडीत बसल्यानंतर आम्ही ठरवलं होतं की जुबली हिल्स बघायला जायचं, पण ते जुबली हिल्स झालं काही आम्हाला काही ते ओल्ड जुबली हिल्स आहे बहुतेक, तिथे घेऊन गेलं ते. आणि आम्हाला जे बघायचं होतं ते डेस्टिनेशन जुबली हिल्सचं बघायला नाही मिळालं. ठीक आहे, पुन्हा कधीतरी जाता येईल मग तेव्हा ते जुबली हिल्स परत बघूयात. जुबली हिल्स म्हणजे एक इथे जेवढे टॉलिवूड सिने ॲक्ट्रेस आहेत ते सगळे जुबली हिल्सला राहतात, त्यामुळे ते जुबली हिल्स असं फेमस आहे. ते मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स वगैरे आहेत म्हणजे खूप असे युनिक बनवलेल्या वगैरे असं ऐकून आहे, म्हणून आम्हाला बघायचं होतं. म्हणजे आहोंनी बघितलं आहे
मी नाही बघितलेलं अजून. मग ते पण म्हटले होते मागे एकदा की आपण जाऊयात असं. तो आज दिवस आला आणि आज पण तर अर्धच राहून गेलं आमचं बघायचं. ठीक आहे, सो ते परत जाता येईल, ते केवढं लांब नाही आम्हाला. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. टेक केअर, बाय बाय.